आज आपण पाहणार आहोत की कसं पाणी पिण्यासारखी एक साधी गोष्ट एक क्रांती बनली. पाणी आपल्या सगळ्यांच्या जगण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. पण विचार करा, लाखो लोकांसाठी हेच पाणी प्रतिबंधित होतं. कारण होती अस्पृश्यता, एक अशी क्रूर व्यवस्था जिने दलितांचे मूलभूत हक्कच नाकारले. म्हणजे मंदिरात प्रवेश नाही, शाळेत नाही, इतकंच काय तर सार्वजनिक पाणवठ्यावरून पाणी पिण्यावरही बंदी होती. महाडचं चवदार तळं हे असंच एक ठिकाण, सगळ्यांसाठी असूनही दलितांना तिथं जायला मनाई होती. पण मग या अन्यायाला आव्हान देण्यासाठी एक आवाज उभा राहिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांचा जन्म याच व्यवस्थेत झाला, लहानपणापासून अपमान सहन केला, तरीही ते एक महान विद्वान बनले. त्यांचं म्हणणं स्पष्ट होतं, सामाजिक स्वातंत्र्याशिवाय राजकीय स्वातंत्र्याला काहीच अर्थ नाही. गंमत म्हणजे 1923 सालीच सार्वजनिक पाणवठे सगळ्यांसाठी खुले करण्याचा कायदा झाला होता. पण कागदावर कायदा असून काय उपयोग, प्रत्यक्षात तर काहीच बदललं नव्हतं. म्हणून बाबासाहेबांनी ठरवलं, आता कृती करायची. 20 मार्च 1927 महाड. हजारो दलित बांधव जमले. मनात धाकधूक होती, पण बदलाची एक मोठी आशाही होती. बाबासाहेब आंबेडकरांनी मोर्चा थेट चवदार तळ्याकडे नेला. ते खाली वाकले, ओंजळीत पाणी घेतलं आणि प्याले. एका घोटात क्रांती झाली. एका क्षणात हजारो लोकांनी आपला मानवी हक्क पुन्हा मिळवला. या घटनेने सनातनी समाजात खळबळ माजली आणि त्यांची प्रतिक्रिया होती हिंसा. त्यांनी दलितांवर हल्ले केले. इतकंच नाही तर गायीच्या शेणाने तळ्याचं शुद्धीकरण केलं. पण यावर आंबेडकरांचं उत्तर हिंसा नव्हतं, तर एक आणखी शक्तिशाली प्रतिकात्मक कृती होती. 25 डिसेंबर 1927 त्यांनी विषमतेचं समर्थन करणाऱ्या मनुस्मृतीचं जाहीरपणे दहन केलं. यानंतर ही लढाई कोर्टात पोहोचली आणि तब्बल 10 वर्ष चाली. अखेर 1937 मध्ये मुंबई हायकोर्टाने निर्णय दिला की तळ्यावर दलितांचा पूर्ण हक्क आहे. पाण्याच्या एका घोटाने इतिहास बदलला. यानेच पुढे भारतीय संविधानातील समानतेचा पाया रचला. ही घटना एकच गोष्ट शिकवते, समानता कोणी देत नाही, ती मिळवावी लागते. मग आज आपल्याला कोणत्या हक्कांसाठी उभं राहावं लागेल?